पण विनंती करतो की आदरणीय केळकर साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचंय। मी साहेबांना विनंती करतो युवा आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करायचंय। सुंदर असे 7 थरांचा मनोरा रचलेला एकता अभिनंदन। याच्यानंतर मरोळ एकता तयारी करायची आणि समोर भारत माताने तयारीत राहायचंय आम्ही सांगू तेव्हा थर मी सगळ्या गोविंदांना एवढंच सांगतो, आज महाराष्ट्राच्या तमाम गोविंदांना ह्या दहीहंडीच्या माध्यमातून 75,000 गोविंदांना जो विमा मिळालेला आहे तो या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वतीनं आपल्याला मिळालेला आहे। आज सार्वजनिक सुट्टी सुद्धा जाहीर जी करण्यात आलेली आहे ती महाराष्ट्र शासनाने उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने करण्यात आलेला आहे। मी पुन्हा एकदा साहेब तमाम महाराष्ट्राच्या गोविंदांच्या वतीनं तुमचं आज या संस्कृतीच्या हंडीमध्ये हार्दिक स्वागत करतो आणि तमाम गोविंदांच्या वतीनं साहेब तुमचे आभारही व्यक्त करतो। प्रो गोविंदासारखं एक आगळं वेगळं कार्यक्रम आपण आम्हाला जी त्याला साथ दिलेली आहे त्याच्यामुळे साहेब आज एक गोविंदांना मुंबई ठाणेच नव्हे महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे। मी पुन्हा एकदा आदरणीय फडणवीस साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि साहेबांना विनंती करतो की 2 शब्द या ठिकाणी आमच्या गोविंदांना त्यांनी शुभेच्छा द्यावेत। भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, बोल सियापति रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, बोलो जी भाई सब संतन की, सनातन हिंदू धर्म की, गौ माता की, हाथी घोड़ा पाल की, हाथी घोड़ा पाल की। या ठिकाणी संस्कृतीची दहीहंडी, या हंडीमध्ये जेही हा कार्यक्रम आयोजित करतात ते लोकप्रिय आमदार प्रताप सरनाईकजी, आमदार संजय केळकरजी, निरंजन डावखरेजी, संजय वाघोलेजी, पूर्वेश सरनाईकजी, या ठिकाणी उपस्थित संपूर्ण सरनाईक परिवार आणि उपस्थित सर्व माझ्या गोविंदा पथक घेऊन या ठिकाणी आलेल्या बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना मी या ठिकाणी जन्माष्टमीच्या मनापासून शुभेच्छा देतो। जन्माष्टमीला आपण या ठिकाणी हंडी फोडतो, त्या हंडीमध्ये काला असतो। हंडी जरी एक व्यक्ती फोडतो, एक गोविंदा फोडतो तरी काला सर्वांनाच त्या ठिकाणी मिळत असतो, कारण हा प्रेमाचा काला आहे, हा समरसतेचा काला आहे, हा एकसंधतेचा काला आहे। समाजाला एकत्रितपणे या ठिकाणी आपण हा काला देत असतो आणि म्हणून प्रभू श्रीकृष्णाने जो प्रेमाचा विचार आपल्याला दिला आहे, जो एकसंधतेचा विचार दिला आहे, जो एकतेचा विचार दिला आहे, तो विचार घेऊनच या दही काल्याच्या निमित्ताने, दहीहंडीच्या निमित्ताने आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत। संस्कृतीची दहीहंडी ही एक अतिशय प्रसिद्ध अशा प्रकारची या ठिकाणची हंडी आहे आणि प्रो गोविंदांनी तर निश्चितपणे आपल्या या सणाला एक वेगळी अशा प्रकारची ओळख मिळवून दिली आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, आपल्याला शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। अरे 2-2 मंडळ कुठे, थांबा जरा, मुलींनी थांबा जरा। एकता मित्रमंडळ मरोळ
7 थरांची सलामी देत आहेत. श्री स्वामी समर्थ महिला गोविंदा पथक त्याही इथे थर लावतायत. श्री स्वामी समर्थ महिला गोविंदा पथक, वा कडक. आणि त्यांच्याच मागे मागे पहा, मागे देखील एकता मित्र मंडळ 7 थराची सलामी देण्याचा प्रयत्न करतायत. महिलाही काही मागे नाही आहेत या उत्सवामध्ये, संस्कृतीच्या दहीहंडीमध्ये. आणि आदरणीय उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब इथे उपस्थित झाले होते. त्यांनी शुभाशीर्वाद दिले संस्कृतीच्या दहीहंडी उत्सवाला. त्यांचं